नमस्कार मित्र, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा बघू शकता आपला गहू आहे आणि हा गहू आता टोंगळ्यापर्यंत आलेला आहे. या गव्हाची कंडिशन आपण बघू शकता. पूर्ण उंबीवर आलेला आहे हा गहू. पूर्ण 25% उंबी याच्यामध्ये गव्हामध्ये आता तयार झालेली आहे. या गव्हाची क्वालिटी आपण बघू शकता, एक नंबर गहू हा बसलेला आहे. आता टोंगाळ्याच्या वरती हा गहू झालेला आहे. गव्हाची वाढ एवढी जास्त होत नाही, पण याची गव्हाची क्वालिटी म्हणजे एकच नंबर क्वालिटी बसलेली आहे. वाढ टोंगळ्याच्या वरती हा गहू हा गेलेला आहे आणि एकदम हिरवागार असा गहू झालेला आहे. याची क्वालिटीच आपल्याला बघू शकता. हा गहू म्हणजे ईगल आपण लावलेला आहे. ईगल 2140 हा गहू लागलेला आहे आणि 1 ते 1.25 एकर हा गहू आहे. तर 60 किलो गहू पूर्ण आपण सोडलेला होता. चांगला दाट गहू सोडलेला होता आपण आणि त्याच्यामुळे दाटच हा गहू निघालेला आहे. तर आता याचा रिझल्ट आपल्याला समजणारच काय. असं वाटते की कमीत कमी 20 ते 22 क्विंटल हा गहू आपण पूर्ण आपल्याला याच्यामध्ये झळती लागायला पाहिजे. कारण गव्हाची क्वालिटीच आपल्याला तशी दिसत आहे की त्याच्यामुळे दरवर्षीचा आपलं रेकॉर्ड असते की आपल्याला 20पर्यंत गहू होतो. 18-20पर्यंत तसाच गहू यावर्षी पण बसलेला आहे आणि 18-20पर्यंत याची झळती लागलेली आहे. ईगलचा 2140 गहू आहे. आपण याची क्वालिटी बघू शकता की कसा हा हिरवागार झालेला आहे. आपल्या व्ह्यूअर्सना आपण दाखवा की गहू कसा जमलेला आहे, उंडी वगैरे दाखवू शकता. त्यांना पण समजेल की एक गव्हाची क्वालिटी कोणती आहे, काय आहे. तर एक सारखा हा गहू कुठंच कमी जास्त झालेला नाही. आणि याला खतं म्हणजे आपण याची लागवड म्हणजे आता हा 2 महिन्याचा गहू झालेला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये याची लागवड झाली होती. वावर वगैरे तयार करून नोव्हेंबरमध्ये याची लागवड झाली होती आणि याला आतापर्यंत 3 डोस झालेले आहेत. पहिला डोस म्हणजे 20-20-0-13 खत टाकला होता आपण, 20-20-0-13. आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर आणखी 10-26-26चा डोस टाकलेला आहे आपण. आणि 10-26-26 झाल्यानंतर आणखी 15-20 दिवसानंतर आपण याच्यामध्ये युरियाचा डोस दिलेला आहे. तर याला व्यवस्थित असं खताचं जे नियोजन आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि तण याच्यामध्ये थोडंफार आहे. तणाचा फवारा आपला गवताचा जो फवारा आहे तो थोडासा लेट झालेला होता. तण थोडंसं काय याच्यात नॉर्मल आहे, जास्त काही नाही. तर तेवढं तण तर राहतेच, परंतु दाटवा जो आहे हा खूप एकदम व्यवस्थित असा गहू हा एकदम जबरदस्त बसलेला आहे. पण आपण हा आता याच्यावर फवाऱ्याचे जे सांगतो होतं याच्यावर 2च फवारे मारलेले आहेत आपण. एक जो आहे तो गवतासाठी मारलेला आहे, तणाचं नियंत्रण करण्यासाठी. जेव्हा गहू निघाला होता, उंबी एवढा झाला होता, तर तेवढा झाल्यानंतर गवताचा नियंत्रणासाठी आपण याच्यावर तणनाशक फवारा मारला होता. आणि त्याच्यानंतर 20 दिवसानंतर हा गहू असा 2-2-3-3 हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉनिकचा फवारा मारला. त्यानंतर कोणताच फवारा मारायचं काम पडलं नाही याच्यावरती. अळी वगैरेचा फवारा आपण कोणताच मारलेला नाही. आणि असे एवढं कमी फवाऱ्यात सुद्धा आपण कंडिशन बघू शकता किती व्यवस्थित असा गहू हा बसलेला आहे. आपण पण ही गहू जी आहे ईगल 2140 हा गहू लागवण करावा अशी आमची इच्छा आहे. कारण जेणेकरून आपल्याला पण रिझल्ट जो आहे एकदम असाच रिझल्ट भेटू शकेल. जसं आपण गहू काढू त्याच्यानंतर पण आपण एक व्हिडिओ बनवू की याची झळती वगैरे कशी लागली गव्हाची. त्याच्यानंतर आपल्याला समजणार की हा गहू आपण पुढच्या वर्षी लागवण करावा का नाही. धन्यवाद.